शिवसेना कोणाची या संघर्षाचा क्लायमॅक्स आता देशाच्या सर्वोच्च न्यायालयात अत्यंत रोमांचक वळणावर आला. काल कपिल सिब्बल यांनी कोर्टात जी तगडी फिडिंग लावली त्याने शिंदे गटासमोर एक मोठा कायदेशीर चक्रव्यूह उभा राहिला. आमदार म्हणजे पक्ष नव्हे आणि विधिमंडळ पक्षावर राजकीय पक्षाचेच नियंत्रण असते या न्यायालयाच्या प्राथमिक निरीक्षणामुळे सध्या तरी कायदेशीर पारड ठाकरेंच्या गटात पूर्णपणे झुकलं. आज दुपारी 2 वाजता सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जय मल्ला वाघनशी आणि न्यायमूर्ती व्ही मोहन यांच्या खंडपीठासमोर एकनाथ शिंदे यांचे वकील हा चक्रव्यूह कसा भेदणार यावर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं. दुसरीकडे हा निकाल आता केवळ 3 मुद्द्यावरच अवलंबून असल्याचं सांगितलं जातं. आजच्या शिंदे गटाचा युक्तिवाद काय येतो यावरूनच सर्वोच्च न्यायालय केवळ 3 मुद्द्यावर विचार करून हा निकाल रोखून ठेवण्याची दाट शक्यता व्यक्त होते. हे 3 मुद्दे नेमके कोणते? शिंदे गट कपिल सिब्बलच्या जाळ्यात कसा अडकला हेच आपण बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरील खटल्याच्या सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत अंतिम सुनावणीला सुरुवात केली आहे. राजकीय पक्षाचे विधिमंडळ गटावर नियंत्रण कायम राहत पक्षाचा वैध निर्णयच अंतिम मानला गेला पाहिजे असं स्पष्ट संकेत न्यायालयाने कालच दिल्याने ठाकरेंच्या अपेक्षा उंचावल्या. एकनाथ शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता देणाऱ्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने हा निकाल ठाकरेंच्या पायड्यात पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे कपिल सिब्बलच्या धारदार युक्तिवादात अनेकदा असं झालेलं बघायला मिळालं की खुद्द सरन्यायाधीश सूर्यकांत हे देखील कपिल सिब्बलच्या युक्तिवादाला पूरक असं विधान करताना दिसलेत. त्यामुळे CJI आणि एकंदरच संपूर्ण बेंचला सिब्बलच्या युक्तिवादाने प्रभावित केल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. या खटल्यात सर्वात चळवळीचा मुद्दा म्हणजे उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे गटाने फेब्रुवारी 2023 मधील निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिलंय. या निर्णयात शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता देत धनुष्यबाण चिन्ह देण्यात आलं होतं. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बहुमतीचा दावा तपासण्याच्या निवडणूक आयोगाचे नियम, पक्ष, घटना आणि कायद्यात स्पष्ट निकष असणं आवश्यक असल्याचं नमूद केलं. दुसरीकडे सुनावणीत खंडपीठाने महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केलाय. निवडणूक चिन्ह हे राजकीय पक्षाचं की विधिमंडळ गटाच्या नेत्यांचं यावर सिब्बल यांनी ठाम भूमिका घेत धनुष्यबाण हे चिन्ह नेहमीच राजकीय पक्षाचं असतं, विधिमंडळ गटाचं नाही असं सांगितलंय. यावरच आज शिंदे गट युक्तिवाद करण्याची दाट शक्यता आहे. आधी सांगितल्याप्रमाणे न्यायालयात आता केवळ 3च मुद्द्यावर अधिक जोर देऊन निकाल रोखून ठेवण्याची दाट शक्यता आहे. मुद्दा 1. मूळ राजकीय पक्षाची ओळख ठरवताना संख्याबळाला प्राधान्य द्यायचे की संघटनात्मक रचनेला? मुद्दा 2. निवडणूक आयोगाने निर्णय देताना अवलंबिलेले निकष संविधानाशी सुसंगत आहेत का यावर न्यायालयानं विचार करू शकतं. नंबर 3. पक्षांतरबंदी कायद्याच्या चौकटीत आयोगाचा निर्णय टाकतो का या प्रश्नाचे उत्तर शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हाच्या भवितव्याचा निर्णय ठरवतील असं म्हटलं जातंय. ठाकरे गटाकडून काल करण्यात आलेल्या दाव्यात मूळ मुद्दा होता तो आमदार म्हणजे मूळ पक्ष नव्हे, विधिमंडळ पक्ष आणि मूळ राजकीय पक्ष या 2 वेगळ्या संस्था आहेत आणि आमदारांनी बंड केले किंवा विधिमंडळात बहुमत मिळवलं म्हणून त्यांना मूळ राजकीय पक्षावर दावा सांगण्याचा अधिकार मिळत नाही. 2019 मध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली. त्यामुळे नंतर झालेल्या फुटीमुळे मूळ पक्षाची ओळख बदलत नाही. गुवाहाटीला 31 आमदारांचा ठराव केवळ काही आमदारांचा निर्णय होता. तो राष्ट्रीय कार्यकारिणीचा किंवा मूळ पक्षाचा अधिकृत ठराव नव्हता. त्यामुळे त्या आधारे पक्षाचं नाव आणि चिन्ह देणं कायद्याला धरून नसल्याचा दावा त्यांनी केलाय. निवडणूक आयोगाला पक्ष घटनेची वैधता ठरवण्याचा अधिकार नाही. तरी आयोगाने 2013 आणि 2018च्या पक्ष नोंदीवर नसल्याच्या चुकीचा निष्कर्ष काढला आणि केवळ विधिमंडळातील बहुमतांच्या आधारावर पक्षांची ओळख निश्चित केली असा दावा ठाकरे गटाने केला. ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला ही सर्वोच्च न्यायालयाच्या 2023 मधील घटनापीठाच्या निकालांशी विसंगत असल्याचं म्हटलंय. आता शिंदे गटाने सुद्धा यावर पलटवार केलाय. शिंदे गटाच्या वकिलांनी निवडणूक आयोगाचा निर्णय हा सिम्बॉल ऑर्डर 1968 नुसार पूर्णपणे वैध असल्याचं सांगितलं. त्यांच्या मते आयोगाने हजारो प्रतिज्ञापत्र, कागदपत्र, लोकप्रतिनिधींचे संख्याबळ आणि संघटनात्मक पाठबळ तपासल्यानंतरच निर्णय दिला. शिंदे गटाचा दावा केलाय
की त्यांच्याकडे विधानसभेतील बहुसंख्य आमदार, लोकसभेतील बहुतांश खासदार, मोठ्या संख्येने जिल्हा प्रमुख, लाखो कार्यकर्त्यांची समर्थन आणि लोकशाहीतील बहुमत महत्त्वाचं असतं आणि ते त्यांच्या बाजूने स्पष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं. शिंदे गटानं न्यायालयात सांगितलं की त्यांनी शिवसेना सोडलेली नाही, उलट पक्षाच्या मूळ विचारसरणीचे संरक्षण करण्यासाठी नेतृत्व बदलण्यात आले. ठाकरे गटात अंतर्गत निवडणुका आणि निर्णय प्रक्रिया पारदर्शक नव्हती, त्यामुळे बहुसंख्य लोकप्रतिनिधींनी लोकशाही मार्गाने नवीन नेतृत्व स्वीकारले, असा युक्तिवाद शिंदे गटाने केला. दुसरीकडे सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती जॉय मल्ल्या बागची यांनी केलेल्या एका वक्तव्य हे संपूर्ण निकाल पूर्णपणे फिरवू शकतं. त्यांनी असं म्हटलं की विधानमंडळ गटावर राजकीय पक्षाचे नियंत्रण कायम राहतं. पक्षाचा वैध निर्णय बहुसंख्य आमदारांच्यापेक्षा वरचढ असतो. निवडणुकानंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीत बहुसंख्य लोकप्रतिनिधींचा पक्षाच्या भूमिकेशी प्रामाणिक असहमत असतील तर त्यांनाही काही प्रमाणात राजकीय निर्णय घेण्याची मुभा असली पाहिजे, असंही न्यायालयाने नमूद केलंय. ठाकरे गटातर्फे कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावरती जोरदार आक्षेप घेतलाय. शिवसेनेचे 2013ची पक्ष घटना आयोगाच्या नोंदीत असूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं, असा आरोप जो होता तो काल सिब्बलनी केलाय. एका चिन्हावर निवडणूक लढवून नंतर दुसऱ्या पक्षासोबत संस्था स्थापन करणं म्हणजे मतदारांच्याच कौलाला हरताळ फासण्यासारखं आहे. त्यामुळे लोकशाहीची ही प्रक्रियेची थट्टा होत असा युक्तिवाद सिब्बल यांनी यावेळी केलाय. शिवसेना धनुष्यबाण आणि पक्षाच्या मूळ ओळखीवरील हा वाद महाराष्ट्राच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल पक्षांतर, पक्षाचे अधिकार आणि निवडणूक चिन्हाबाबत कायदेशीर चौकट निश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. परंतु आज न्यायालयात काय होतंय ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिंदे गटाच्या हातात तसं पाहिलं तर कपिल सिब्बल यांनी फारच कमी युक्तिवादाचे पर्याय ठेवलेत. परंतु त्यातही शिंदे गट काही तुटपुंजा युक्तिवादांवर आजचा दिवस रेटू शकतो. ते मुद्दे कोणते आहेत तेही समजून घेऊया. 1. शिंदे गटाचे वकील सर्वोच्च न्यायालयाच्या जुन्या साधित आली विरुद्ध निवडणूक आयोगानं खटल्याचा दाखला देतील. निवडणूक आयोगाने केवळ आमदार, खासदार नव्हे तर लाखो कार्यकर्त्यांची प्रतिज्ञापत्र तपासूनच खरा पक्ष कोणता हे ठरवलं, असा दावा शिंदे गट करू शकतात. 2. आम्ही मूळ पक्ष सोडलेला नाही किंवा दुसऱ्या पक्षात विलीन झालेलो नाही, तर पक्षाच्या अंतर्गत लोकशाहीचा वापर करूनच बहुमतांना नेतृत्व बदललंय. आम्ही बाळासाहेबांचे खरे विचार पुढे नेत आहोत. हा राजकीय युक्तिवाद पुन्हा लावून धरला जाईल. मुद्दा 3. 2023च्या सुभाष देसाई विरुद्ध महाराष्ट्र राज्यपाल खटल्यात कोर्टाने म्हटलं होतं की उद्धव ठाकरेंनी स्वतःहून राजीनामा दिल्याने आम्ही त्यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवू शकत नाही. शिंदे गट आज असा दावा करेल की ठाकरेंनी बहुमत चाचणीला समोर न जाता मैदान सोडलं, त्यामुळे नंतर स्थापना झालेले सरकार घटनात्मकदृष्ट्या वैध आहे. परंतु तरीही शिंदे गटाने किती संख्याबळ असलं तरी संविधानाच्या 10व्या अनुसूचीनुसार त्यांना कोणत्याही दुसऱ्या पक्षात विलीन झाल्याशिवाय स्वतःचं वेगळं अस्तित्व दाखवता येत नाही. 2013 ते 2018च्या शिवसेनेच्या पक्ष घटनेनुसार सर्व अधिकार पक्षप्रमुखांकडे होते. निवडणूक आयोगाने केवळ लोकप्रतिनिधीच्या बहुमतांवर दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या तत्वांशी विसंगत ठरत असल्यानं कायदेशीर लढाईत उद्धव ठाकरे नैतिक आणि तांत्रिकदृष्ट्या अधिक मजबूत स्थितीत दिसत असल्याचं स्पष्ट होतं. आज दुपारी 2 वाजता सुरू होणाऱ्या या सुनावणीत न्यायालयाने पूर्ण वेळ शिंदे गटाचा प्रतिवाद ऐकून घेईल. शिंदे गटाच्या वकिलांनी न्यायालयाकडे रोकडा सवालांना समोर जावं. दोन्ही बाजूंना युक्तिवाद पूर्ण झाल्यास न्यायालयानं आपला अंतिम निर्णय रोखून ठेवू शकतो किंवा दोन्ही पक्षांना त्यांचे मुद्दे लेखी स्वरूपात मांडण्याचे आदेश देऊ शकतो. तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर बघण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.